औंढा येथील गटसाधन केंद्र इथं कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेले वरिष्ठ लेखा सहाय्यक विजय खंडूजी लांडगे यांना गट समन्वयक म्हणून मिरवत असलेले किरण राठोड यांनी लांडगे यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना 30 जुलै रोजीच्या सायंकाळच्या सुमारास औंढा येथील शासकीय विश्रामगृह इथं घडली। या संदर्भात हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, औंढा पंचायत समिती गटविकास अधिकारी, पंचायत समिती औंढा नागनाथ येथील गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे अर्जदार विजय लांडगे यांनी लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे। औंढा इथं कार्यरत असलेले किरण राठोड याने विजय लांडगे यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्यानं औंढा येथील शिक्षण विभाग चर्चेत आला। सदरील लांडगे यांना मारहाण करणाऱ्या कर्मचारी किरण राठोड यांनी स्थानिक आमदार त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत, त्यामुळे माझं कोणीच वाकडं करू शकत नाही असं म्हणत किरण राठोड या कर्मचाऱ्यांना विजय लांडगे या कर्मचाऱ्याला दम भरत मारहाण करत शिवीगाळ केल्यानं शिक्षण विभाग चांगलाच चर्चेत आला। त्याचबरोबर किरण राठोड यांच्याकडे कार्यालयाचा कोणताच पदभार नसून कार्यालयाच्या सर्व कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप करत कंत्राटी कर्मचारी विजय लांडगे यांच्या कामकाजात किरण राठोड हा कर्मचारी नेहमीच हस्तक्षेप करत असल्यामुळे लांडगे यांच्या मानसिक आरोग्यावर त्याचबरोबर कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचं देखील तक्रारीत नमूद करण्यात आलंय। किरण राठोड यांची दादागिरी वाढत असल्यानं सदरील दादागिरीला भिवून मी आजपर्यंत तक्रार दिली नसल्याचं देखील दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलंय। आता मुख्याधिकारी यांनी सदरील प्रकरणात जातीनं वैयक्तिक लक्ष घालून मला न्याय मिळवून देण्यात यावा, अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली। स्थानिक आमदाराचं नाव सांगून दादागिरी करणाऱ्या शिक्षण विभागातील किरण राठोड या कर्मचाऱ्यांना या अगोदरही अनेकांना शिवीगाळ करत मारहाण केल्याच्या घटना घडल्याचं बोललं जातं। दुसरीकडे शिरोड, शहापूर आणि उमरा गावात नुकतीच काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी भेट देत लेखी स्वरूपात शाळेतील सुरू असलेल्या कामकाजाचे वाभाडे काढले होते। त्यानंतर आता यात शिक्षण विभागातील आमदाराच्या नावानं दादागिरी करत काही कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण करत असल्यानं पुन्हा औंढा तालुक्यातील शिक्षण विभाग चांगला चर्चेत आला। अशा दादागिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे खरंच काही वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिकचे आमदार असतील का, हाच मोठा प्रश्न आहे। उमेश चक्कर, प्रभा नेटवर्क, हिंगोली।